प्रिय मित्रांनो, गरुड पुराणात एक अतिशय महत्त्वाचा उल्लेख आहे. एक गहन आणि सखोल सिद्धांत मांडला आहे, ज्यानुसार स्त्रीच्या मुक्तीचा मार्ग तिच्या वैवाहिक संबंधांशी जोडलेला असतो. या ग्रंथानुसार जर स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या पतीचा मृत्यू झाला, हे गहन रहस्य भगवान शिव आणि देवी पार्वतीला एकदा दिव्य प्रसंगाद्वारे समजावून सांगितले, जो जीवन, मृत्यू आणि आत्म्याची सूक्ष्म सत्य प्रकट करतो. प्राचीन काळी कैलास पर्वताची शांत आणि दिव्य अवस्था. एके दिवशी दऱ्याखोऱ्यांमध्ये माता पार्वती गहन विचारात मग्न होऊन बसल्या होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर गांभीर्य आणि कुतूहल यांचे एक अद्भुत मिश्रण दिसत होते. जणू काही क्षणभरासाठी त्यांच्या मनात एखादा गहन प्रश्न पुन्हा पुन्हा घोळत होता. काही क्षण शांत राहिल्यानंतर त्यांनी भगवान शिवाकडे पाहिले आणि हळुवारपणे गंभीर स्वरात म्हणाल्या, स्वामी, एक प्रश्न आहे जो बऱ्याच काळापासून माझ्या हृदयात घोळत आहे. असे म्हटले जाते की पत्नीने पतीच्या आधी हे जग सोडणे शुभ मानले जाते. इतकेच नाही, तर असेही म्हटले जाते की विवाहित स्त्रीच्या मृत्यूनंतर तिचा पती स्वतः तिच्या अंत्यविधीला येतो. जर कोणी तिला भेट देऊन स्वतःच्या हाताने तिचे अंत्यसंस्कार केले, तर त्या स्त्रीचा आत्मा दिव्य लोकांमध्ये पोहोचतो. हे प्रभू, असे का म्हटले जाते? या परंपरेमागे कोणते रहस्य दडलेले आहे? कोणती अदृश्य शक्ती एका स्त्रीला मुक्तीच्या इतकी जवळ आणते? भगवान शिव हसले. त्यांच्या डोळ्यात केवळ त्रिलोकनाथांकडेच असलेली करुणा होती. त्यांनी पार्वतीकडे पाहिले आणि म्हणाले, तुमचा प्रश्न केवळ स्त्रीच्या सुदैवाबद्दल नाही, तर अनेक जन्मांच्या कर्मबंधनाबद्दल आणि आत्म्याच्या मुक्तीबद्दलही आहे. या जगाचे नियम विनाकारण निर्माण झालेले नाहीत. प्रत्येक नियमाचे मूळ अध्यात्मात आहे. एक कथा दडलेली आहे आणि ती समजून घेतल्याशिवाय सत्य प्रकट होऊ शकत नाही. काही क्षण शांत राहिल्यानंतर शिव म्हणाले, आज मी तुला एक दिव्य कथा सांगणार आहे. एक अशी कथा जी तुझ्या प्रश्नांचे रहस्य उलगडेल. जो कोणी ही कथा शेवटपर्यंत ऐकेल, त्याला शाश्वत सौभाग्याचा आशीर्वाद मिळेल. म्हणून तुम्ही ती शेवटपर्यंत ऐकलीच पाहिजे. माता पार्वती म्हणाल्या, नक्कीच स्वामी, मी ही कथा शेवटपर्यंत नक्कीच ऐकेन. ही कथा अतिशय प्राचीन आहे. त्या काळापासूनची, जेव्हा ऋषीमुनी पृथ्वीवर तपश्चर्या करत असत आणि एक स्त्री आपल्या पतीवरील भक्ती स्वर्गातील देवांनाही प्रभावित करत असे. हे खरं आहे. नर्मदा नदीच्या काठाजवळ एक छोटंसं गाव होतं. शांत, हिरवगार आणि देवांच्या भूमीसारखं पवित्र. या गावात एक स्त्री राहत होती. तिचं नाव सावित्री होतं. ती एक सामान्य स्त्री होती, पण तिचं हृदय आनंदाने भरलेलं होतं. तिची पवित्रता, तिच्या कृतींमध्ये तेज आणि तिच्या जीवनाची प्रतिष्ठा विलक्षण होती. सावित्रीचे जीवन हे प्रतिनिष्ठा, कौटुंबिक कर्तव्य आणि निस्वार्थ प्रेमाचे एक सुंदर उदाहरण होते. तिचे जीवन कितीही कठीण असले तरी तिच्या चेहऱ्यावर नेहमी एक शांत स्मित हास्य असे. तिच्यासाठी लग्न हा केवळ एक सामाजिक सोहळा नव्हता, ती त्याला एक आयुष्यभराचे बंधन मानत असे. आपल्या दिवसाची सुरुवात करण्यासाठी ती सकाळी नर्मदा नदीच्या काठावर दिवा लावत असे. ती घरी परत येऊन नवऱ्यासाठी जेवण बनवून आपल्या दिवसाची सुरुवात करायची. ती त्याचे पाय चोळायची आणि त्याचे गोड बोलणे ऐकून घ्यायची. गावातील बायका म्हणायच्या, आजकाल सावित्रीसारखी नवऱ्याला समर्पित पत्नी कुठे मिळेल? पण सावित्री, ती कधीच बडाई मारत नसे. ती म्हणायची की हे नवऱ्याची सेवा करणे नसून ते तिचे भाग्य आहे. गरिबी होती, संघर्ष होता, कधी कधी अन्नाची कमतरता भासायची, पण तिने कधीच तक्रार केली नाही. काहीही झाले तरी तिने एक नियम बनवला होता, सत्य बोलणे, कोणाच्याही भावना न दुखावणे, पतीचा आदर करणे आणि दररोज देवाचे स्मरण करणे. या सर्वांमुळे तिला एखाद्या संतांप्रमाणे मनःशांती लाभली होती. आणि अशा प्रकारे तिचे दिवस सरत गेले आणि वृद्धापकाळातही तिचे आयुष्य असेच चालले. असे दिवस सरले आणि म्हातारपणी सावित्री आजारी पडली. हळूहळू तिची शक्ती क्षीण होत गेली, पण तिचा उत्साह जराही कमी झाला नाही. एके संध्याकाळी तिने आपल्या पतीचा हात हातात घेतला आणि म्हणाली, माझा श्वास मंदावत चालला आहे असं मला जाणवतंय, पण माझं मन भरून आलं आहे. तुमची सेवा करण्यात घालवलेला हा वेळ मी कमावला आहे. तिच्या पतीच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण सावित्री शांत राहिली. जणू काही आतूनच कोणीतरी तिला सांगितले होते की तिच्या प्रवासाची वेळ आली आहे. तो क्षण आला रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात.
चंद्र हळूहळू ढगांमागे नाहीसा होत असताना सावित्रीने अखेरचा श्वास घेतला. तिचा चेहरा शांत होता, जणू काही तिला झोप लागली होती. तिच्या पतीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. ती गेली असावी. तिच्या पतीने तिच्या चेहऱ्याकडे पाहिले. त्यांच्या डोळ्यात दुःख होते, पण त्याच क्षणी दिव्य ऊर्जा त्या खोलीत भरून गेली. त्याच क्षणी कुठेतरी दूर एका अदृश्य जगात तिच्या कर्माचे एक दार उघडले. ते दार जे नर्मदेने उघडले. पुराणांमध्ये याचा उल्लेख सुमंगलीद्वार असा केला आहे, जो केवळ समर्पित स्त्रियांसाठीच खुला असलेला एक मार्ग आहे. जेव्हा सावित्रीने देह सोडला तेव्हा तिला स्वतःचे एक नवीन रूप आढळले. आता एका सूक्ष्म शरीरात प्रकाशमय, जणू सोन्यावर चंद्रप्रकाश शिंपडला असावा तशी ती चमकत होती. तिला आता कोणतीही वेदना जाणवत नव्हती. कोणताही आजार नाही, कोणताही ताण नाही, कोणतीही भीती नाही. हवेत तरंगणाऱ्या फुलाप्रमाणे ती हळूहळू वर येत होती. तिने खाली पाहिले. तिचे प्रेत निश्चेली पडले होते. त्याच्या भोवती शोकग्रस्त कुटुंब होते, पण त्याच्या आत्म्याच्या खोलवर एक वेगळीच भावना होती. मुक्तीची, शांतीची, एका गोड प्रकाशाची. आकाशात दूरवर यमाचे दूत काळे कपडे घालून कर्कश आवाजात आणि भयानक रूपात प्रकट होतात. पण सावित्रीला पाहताच ते माघार घेतात. का? कारण नर्मदा पुराण आणि गरुड पुराणात असे सांगितले आहे, एक निष्ठावान विवाहित स्त्रीला मृत्यूचे दूत आत्म्याला स्पर्श करू शकत नाहीत. त्यांच्या जागी सोनेरी तेजोवलयाने वेढलेले देवदूत प्रकट होतात. त्यांच्या हातात दिव्य फुले असतात. प्रकाशाच्या रेषा त्यांच्या पावलांमागे निघतात. देवदूत एक सुरात म्हणतात, सावित्री, तुझ्या पवित्र कर्मांनी तुमचा मार्ग आधीच निश्चित झाला आहे. तुम्हाला स्वर्गाचा मार्ग दाखवण्याची आज्ञा देण्यात आली आहे. स्वर्गाच्या प्रवासात सावित्रीचा आत्मा देवदूतांच्या सोबतीने अनेक दिव्य लोकांमधून गेला. या लोकांपैकी पहिला लोक म्हणजे पुष्प वाटिका लोक होता. जशी सावित्री त्या प्रकाशाच्या दरवाज्यातून आत गेली, तसे तिच्या समोर एक असे दृश्य उघडले जे पाहण्याची देवांनाही इच्छा होती. तिथे एक अद्भुत बाग होती, पण ही बाग पृथ्वीसारखी नव्हती. फुले मातीत उमलत नव्हती, त्याऐवजी ती हवेत तरंगत होती, डोलत होती आणि आपला दिव्य सुगंध सर्वत्र पसरवत होती. जणू काही हवाच त्यांचा आधार होती आणि प्रकाश त्यांचा स्तोत्र. हेच तर जीवन आहे. तो जिथे कुठे पाहत असे तिथे रंगांचा सागर वाहत होता. निळा, गुलाबी, सोनेरी आणि असे काही रंग जे त्याने पृथ्वीवर कधीही पाहिले नव्हते. या जगाच्या हवेत इतका मधुर सुगंध होता की प्रत्येक श्वासाने मनातील सर्व वेदना विरघळून त्याचे शांतीत रूपांतर करत असे. जसजशी सावित्री पुढे जात होती तसतसे तिच्या पवित्र कर्माचे परिणाम तिच्या मार्गावर दिसू लागले. तिच्या पायाशी आपोआप कमळाची फुले उमलत असत. जणू काही निसर्ग स्वतःच त्याच्या स्वागतासाठी मार्ग तयार करत होता. त्याच्या अंतर्मनात एक अद्भुत हलकेपणा येऊ लागला, जणू अनेक जन्मांचे ओझे हळूहळू दूर होत होते. हे तेच स्थान होते जिथे आपल्या जीवनात खरी शांती मिळवलेले आत्मे येत असत, ज्यांनी आपल्या जीवनात सत्य, शांती, करुणा, त्याग आणि सेवा यांना सर्वोच्च मानले आहे. येथे प्रवेश हे सिद्ध करतो की आत्मा गंभीर पापांच्या ओझ्याखाली दबलेला नाही. सावित्री सोबत असलेले दिव्य देवदूत ते हळू आवाजात म्हणाले, ज्यांच्या अंतरात्म्यांमध्ये प्रेम आणि पवित्रता वास करते, केवळ त्याच आत्म्यांना या पुष्प उद्यानाच्या जगात स्थान मिळते. पण लक्षात ठेव, हा तर प्रवासाचा केवळ पहिला टप्पा आहे. तुझ्या सद्गुणांनीच हे जग तुझे गेले आहे. दार उघडले गेले आहे आणि तुमच्या खऱ्या कर्मानुसार पुढील विश्वे उघडतील. तुम्हाला अजून उच्च विश्वांचा अनुभव घ्यायचा आहे, जिथे आत्मा आपल्या खऱ्या स्वरूपाच्या अधिक जवळ येतो. ती आदराने भारली होती. तिला पहिल्यांदाच जाणवले की मृत्यू हा शेवट नसून आत्म्याच्या दिव्य प्रवासाची सुरुवात आहे. दुसरे जग धर्म आणि कर्माचे प्रतिबिंब आहे. पुष्पवाटिका लोकात दिव्य प्रवास केल्यानंतर सावित्री ती एका लगलगीत मार्गावरून चालत होती. हळूहळू तिच्या डोळ्यांसमोर एका विशाल चमकणाऱ्या इमारतीचे दृश्य उभे राहिले. तो जणू प्रकाशाचाच बनलेला एक महाल होता, ज्याची पवित्रतेचे प्रतीक होती. जेव्हा ती आत शिरली तेव्हा तिला एक प्रचंड दिव्य आरसा दिसला, जो सामान्य काचेचाही नव्हता आणि कोणत्याही ऐहिक वस्तूसारखाही नव्हता.
ते पाहून सावित्रीला वाटले, हा आरसा केवळ माणसाचे बाह्य रूपच नाही, तर आयुष्यातील प्रत्येक कृतीमागील सत्यही उघड करतो. जेव्हा सावित्री आरशासमोर उभी राहिली, तेव्हा तिच्या आयुष्यातील सर्व कृती एक एक करून तिच्या डोळ्यासमोर आल्या. तिला तातडीची भावना जाणवू लागली. तिला तिच्या बालपणीची आठवण झाली, जेव्हा तिने क्षणभरही विचार न करता एका भुकेल्या भिक्षूला आपले अन्न दिले होते. मग तो क्षण आला जेव्हा त्याने आपल्या शेजारच्या आजारी मुलीची स्वतःच्या मुलीप्रमाणे काळजी घेतली होती. तिने ते दिवसही पाहिले जेव्हा तिचा नवरा कठीण परिस्थितीतून जात होता आणि ती धैर्य, संयम आणि सामर्थ्याचा आधारस्तंभ बनून त्याच्या पाठीशी उभी राहिली. मग ते दृश्य आले ज्यात तिने एका अनाथ मुलाला कपडे दिले होते. त्याच्या डोळ्यातील कृतज्ञता अजूनही आरशात चमकत होती. त्याने आपल्या सत्य बोलण्याच्या सवयीवर आणि ज्यावेळी कोणालाही त्रास होणार नाही अशा प्रसंगावर विचार केला. तिने आपल्या इच्छांचा त्याग केला होता. या सर्व कर्मांचा प्रकाश इतका गहन आणि तेजस्वी होता की संपूर्ण खोली त्यात उजळून निघाली होती. जणू काही तिच्यातील पवित्रता स्वतःच प्रकाशाच्या रूपात पसरली होती. तो सावित्री जवळ गेला आणि शांत व स्थिर आवाजात म्हणाला, देवी, मनुष्य केवळ आपले शरीर सोडण्यासाठीच हे जग सोडतो, पण त्याची कर्मे त्याच्या सोबत राहतात. तुझी सत्कर्मे हीच तुझी सर्वात मोठी संपत्ती आहे. हीच कर्मे तुला मोक्षाच्या मार्गावर नेत आहेत आणि त्यांच्या प्रकाशाने तुमच्या परलोकांचे दरवाजे उघडले आहेत. या जगातील छोटी छोटी चांगली कृत्ये सुद्धा आत्म्यासाठी किती काही करू शकतात याची सावित्रीला पहिल्यांदाच जाणीव झाली. त्यांच्यामध्ये आपल्याला महान उंचीवर नेण्याची क्षमता आहे. तिसरे क्षेत्र हे भक्तीचे क्षेत्र आहे. दुसऱ्या क्षेत्राच्या तेजस्वी प्रकाशाचा अनुभव घेतल्यानंतर जेव्हा सावित्री पुढे जाते, तेव्हा तिच्या समोर एक दिव्य क्षेत्र उघडते जे स्वप्नासारखे वाटते. वातावरणात एक अद्भुत शांतता आहे आणि सुगंधित प्रकाश सर्व दिशांना पसरला आहे. या लोकात त्याला आपल्या सभोवती अनेक दिव्य स्त्रिया दिसतात. त्यांचे चेहरे ताऱ्यांसारखे आहेत, पण जणू काही चंद्राची शीतलता आणि सूर्याचा प्रकाश एकत्र अवतरले होते. त्याच्या डोळ्यात दृढ निश्चय, करुणा आणि पवित्रतेची एक स्थिर चमक होती आणि त्याच्या शरीरातून एक अशी दिव्य आभा पसरत होती जी कोणत्याही सामान्य जीवाला क्षणार्धात मोहित करेल. ते एक असे ठिकाण होते जे कोणत्याही सामान्य मनाला क्षणार्धात शांतीने भरून टाकू शकत होते. हे ठिकाण अशा कुलीन स्त्रियांसाठी एक विशेष जग होते, ज्या आपल्या पतीप्रती ब्रह्मचर्य आणि भक्तीची तपश्चर्या करत असत. या जगात प्रवेश तेव्हाच शक्य होता जेव्हा एखाद्या स्त्रीने विवाहाला केवळ एक ऐहिक बाब मानले असेल. एक अशी स्त्री जिने विवाहाला केवळ एक ऐहिक बंधन न मानता आत्मिक बंधन मानले. येथे सावित्री, अनुसयेची करुणा, सतीची अढळ भक्ती आणि दमयंतीची पवित्रता यांचे मूर्तिमंत रूप आहे. तिला सावित्रीचे तेजस्वी तेज झळकताना दिसले. प्रत्येक प्रतीकाने तिला सांगितले की स्त्रीत्व हे बंधन नसून आत्म्याच्या वैवाहिक वचनांचा एक आध्यात्मिक विस्तार आहे. देवदूत तिच्याकडे आला आणि मधुर आवाजात म्हणाला, सावित्री, हे जग त्या स्त्रियांसाठी आहे ज्यांनी केवळ कर्तव्य म्हणून नव्हे तर प्रेम आणि भक्तीने धर्म, सेवा, संयम आणि सभ्यतेच्या मार्गाचे पालन केले. ज्यांचा संघर्ष त्यांच्या शरीराशी नव्हे तर त्यांच्या मनाशी आणि आत्म्याशी होता. सर्व काही दैवी मार्गावर केवळ या जगाद्वारेच पुढे जाते. हे तेजस्वी जग पाहून सावित्रीला गर्व वाटला, पण तिच्या चेहऱ्यावर तो गर्व कधीच दिसला नाही. असा तिचा स्वभाव होता, विनम्र, प्रेमनिष्ठ आणि आपल्या धर्मात दृढ असलेल्या त्याला असे वाटले की या लोकाची ऊर्जा त्याच्या आत्म्यात झिरपून त्याला अधिक शुद्ध करत आहे. चौथे लोक हे शाश्वत सौभाग्याचे लोक आहेत. पुढील भागात सावित्री एका अशा लोकात पोहोचते जिथे प्रकाश करताच तिच्या समोर एक भव्य सोनेरी दरवाजा आपोआप उघडतो. त्या दरवाजाच्या वरच्या बाजूला ठळक अक्षरांमध्ये अखंड सौभाग्य लोक असे लिहिलेले असते. हे ते पवित्र स्थान आहे जिथे पतीने स्त्रियांना शेवटचे पाहिल्यानंतर त्यांना नेले जाते. त्या आत प्रवेश करतात संपूर्ण स्थान एका अलौकिक प्रकाशाने भरून जाते. जणू काही ते साक्षात सुदैवच आहे.
प्रकाशाप्रमाणे तेजस्वी गरुड पुराणाच्या शाश्वत नियमाचा जिथे खऱ्या स्वरूपात अनुभव येत आहे, ज्या स्त्रीचा मृतदेह तिच्या पतीने पाहिला ती थेट देवत्व प्राप्त करते. कारण पती पत्नीची गहन कर्मे आणि जन्मांपासून टिकणारे बंधन मृत्यूच्या अंतिम क्षणी पूर्ण होते आणि ही पूर्णता स्त्रीसाठी मोक्षाचा मार्ग उघडते. सावित्रीला तो क्षण आठवतो जेव्हा तिच्या पतीने तिचा मृत चेहरा पाहिला. त्याच क्षणी तिच्या आत्म्याने तेजस्वी जग तिच्या आत्म्यासाठी नियत होते आणि आज ती त्याच मुक्तीच्या दाराशी उभी आहे. मग तिचे आगमन होते. पाचवे जग, स्वर्गीय प्रकाशाचे जग, शाश्वत सौभाग्याचे जग. जसजशी सावित्री पुढे जाते तसा तिच्या पुढचा मार्ग पूर्वीपेक्षा अधिक उजळ होतो. ती पुढे जात असताना जणू काही आकाशच सोनेरी प्रकाशाने भरून जाते. जणू काही सूर्योदयाचा प्रकाश सर्व दिशांना पसरत आहे. कुठून तरी दूरवरून वीणेचा नाजूक आणि मधुर सूर ऐकू येतो आणि त्यासोबतच हवेत एक दिव्य सुगंध दरवळतो, ज्याची तुलना फुलांशीही होऊ शकत नाही. तो सुगंध आत्म्याला आंतरिक शांतीने भरून टाकतो. मग देवदूत तिच्या जवळ येतो आणि म्हणतो, सावित्री, तू आता स्वर्गाच्या दाराशी आहेस. या प्रवासात तुझ्या आयुष्यातील पापांचे क्षालन झाले आहे. या प्रवासात तुमची पापे नष्ट झाली आहेत आणि तुमचे संचित पुण्य आता पूर्ण फळ देण्यास सज्ज झाले आहे. तुम्ही या प्रकाशमय जगात प्रवेश करण्याचा हक्क मिळवला आहे. सावित्रीची नजर एका विशाल दिव्य जिन्यावर स्थिरावते. एक असा जिना जिथे प्रत्येक पायरी ही एका त्यातून शुद्ध प्रकाशाचा एक प्रवाह वाहत होता. हा काही सामान्य मार्ग नव्हता. तो स्वर्गाच्या उच्च लोकात पोहोचवण्याचा प्रगतीचा मार्ग होता. सावित्री हळूहळू पायऱ्या चढते. प्रत्येक पायरीबरोबर तिचे शरीर प्रचंड ताठत जाते. ती अधिक हलका होत जाते, जणू तिच्यात आता कोणतेही ओझे उरले नव्हते. तिच्या प्रत्येक पावलात एक दिव्य, एक अलौकिक आनंद होता, जणू तिचा आत्मा आपल्या खऱ्या घरी परतला होता. सावित्री जसजशी प्रकाशमान पायऱ्यात चढत गेली तसे स्वर्गाचे अतुलनीय सौंदर्य तिच्या समोर उलगडले. आत शिरताच तिला सर्वात आधी कल्पवन दिसले. काय ती भव्य वस्त्रे! सर्वप्रथम ती कल्पवृक्ष पाहते. तिच्या इच्छेनुसार इच्छित फळे देणारे आणि ज्यांच्या फांद्या सोनेरी प्रकाशाने चमकत होत्या, असे ते दिव्य वृक्ष होते. दूरवर दिव्य गंधर्व आपल्या मधुर आवाजात गात होते. ती सुमधुर गाणी इतकी मनमोहक होती की आमच्या अंतरात्म्याचा प्रत्येक कण आनंदाने भरून गेला. आकाशात प्रकाशाचे रंगीबेरंगी कण तरंगत होते, जणू काही इंद्रधनुष्यच द्रवरूप होऊन हवेतून वाहत होते. तिथली पृथ्वी एखाद्या सामान्य भूमीसारखी वाटत होती. ते तसे काहीच नव्हते. त्यावर सोनेरी फुलांचा एक मऊ गालिचा पसरला होता. त्यावरील प्रत्येक पावलात गणित मधुर नाद होत होता. संपूर्ण वातावरण अशा शांती आणि मधुरतेने भरून गेले होते की मन जणू परमानंदाच्या सागरात बुडत आहे असे वाटत होते. काही क्षणातच दिव्य रूप प्रकट झाले. तो बुडत होता. काही क्षणातच दिव्य देवी त्याचे स्वागत करण्यासाठी पुढे आल्या. त्यांच्या हातात फुलांचे हार होते. त्यांचे हास्य करुणामय होते आणि त्यांच्या उपस्थितीने स्वर्गाची दिव्य ऊर्जा व्यापून गेली होती. तिथे दुःख नव्हते, रोग नव्हता, भीती नव्हती, वेळेची मर्यादा नव्हती. तिथे फक्त आनंद, प्रकाश आणि पवित्रतेचा अखंड प्रवाह होता. देवदूत सावित्रीजवळ आला आणि मधुर आवाजात म्हणाला, सावित्री, तुझा नवा प्रवास इथून सुरू होतो. तुम्ही पृथ्वीवरील तुमच्या जीवनाचा पाया नीतिमत्ता, सत्य, सेवा आणि प्रेम यांना बनवल्यामुळे तुम्हाला ही जग प्राप्त झाली आहे. तुमच्या कर्माची फळे आता स्वर्गाच्या रूपात तुमच्या समोर उभी आहेत. इथून पुढे तुम्ही आणखी उच्च स्तरांचा अनुभव घ्याल. त्याहूनही उच्च लोके अनुभवता येतील. सद्गुणांची खरी फळे किती दिव्य आहे आणि आत्म्यासाठी असलेला हा स्वर्गीय प्रवेश म्हणजे शेवट नसून प्रकाशाची एक नवी सुरुवात आहे. हे सावित्रीला पहिल्यांदाच उमगले. ते म्हणाले की सावित्रीने आपल्या पतीप्रती भक्तीचा मार्ग अवलंबला, सत्याचे अनुसरण केले, करुणा दाखवली आणि अहंकाराशिवाय आपल्या पतीची सेवा केली. म्हणूनच तिच्या आत्म्याने उच्च लोक प्राप्त केले. नवऱ्याने तिचा चेहरा शेवटच्या वेळी पाहिला आणि तोच क्षण तिच्या मुक्तीस कारणीभूत ठरला. दार उघडले गेले आणि अशा प्रकारे नर्मदा पुराणाची निर्मिती झाली. गरुड पुराणात असे म्हटले आहे की विवाहित स्त्रिया आणि पतिव्रता स्त्रीच्या जीवा इतकेच पवित्र एका निष्ठावंत पत्नीचे जीवन
जितके पवित्र असते तिचा मृत्यू त्याहून अधिक पवित्र आणि दिव्य असतो. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा. श्री स्वामी समर्थ.